जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान। हम अभी बिहार के बुद्धगया में हैं। भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध की जयंती के अवसर पर हम यहाँ पर आए थे। हमारे साथ महाराष्ट्र की बहुत बड़ी टीम आई है और एक टीम में जवला खुर्द तालुका कलम डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद के भी कुछ साथी हमसे जुड़े हुए हैं। इनसे थोड़ा बात करते हैं। कुठून आला तुम्ही? जवळा जवळा खुर्द, पूर्ण नाव सांगा. हां, धाराशिव जिल्हा, धाराशिव का उस्मानाबाद? उस्मानाबाद. बरं बरं. काय इथं बुद्धगयाला येऊन काय वाटलं तुम्हाला? एकदम बरं वाटलं. हां, म्हणजे आता चांगलं वाटलं. धम्माचा प्रचार आणि प्रसार गावामध्ये तुम्ही करणार का? हो, कशा पद्धतीनं? चांगल्या प्रकारे. ओके. तुमचं नाव सांगा. बबनरावारे, हां जवळा. हां, बुद्धगयामध्ये आल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? बुद्धाचे विचार तुम्हाला पटलेले आहेत. हां. मग गावखेड्यांच्यापर्यंत बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पार पाडा? चांगल्या प्रकारे करू. हां, कशी काय नियोजन काय आहे का? ठरवलं का तुम्ही? आता प्रथमच आम्ही आलेलो होतो इथे. बरं, ठीक आहे. नंतर गेल्यानंतर दादा तुमचं नाव सांगा. पांडुरंग राजाराम धावारे, जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. हां. इथून आम्ही बुद्धगयाला यायचं ठरवलं होतं हां. आणि इथं आल्यानंतर आम्हाला प्रसन्न वाटलं आणि असंच लोकांनी बुद्ध धर्माचं जे काय तुम्हाला ज्ञान आहे ते तुम्हाला ते माहिती पडलं पाहिजे. बुद्ध धर्माचं तुम्हाला नेमकं ज्ञान काय आहे तुम्हाला माहिती पडलं पाहिजे आणि ते सर्वांना केलं पाहिजे. धम्माचं काम म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आम्ही धम्म बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे. त्या बाबासाहेबांना धम्माचं आपल्याला तुम्हाला ज्ञान पूर्ण कळलं पाहिजे आणि इथं यायला पाहिजे बुद्धगयाला. परंतु इथं येऊ शकत नाहीत लोक, परिस्थिती नाजूक असल्यामुळं लोकांनी प्रत्येक ठिकाणी येऊन लोक इथं यायला पाहिजे. तरी म्हणजे सर्वांना बहुतेक हां, तुम्ही कुठून आलात? सांगता काय या धम्मशैलीबद्दल, धम्मयात्रेबद्दल तुम्ही काय सांगाल का? बुद्धाची जी स्थळं बघितलेली आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं पूर्ण नाव सांगा. सुमन बळीराम सापणे, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद इथून मी आलेले आहे. बुद्धाचं संत बघितल्यापासून आम्हाला अति आनंद झालेला आहे. आम्ही गावोगाव परिसर करू हे आमच्या गावामध्ये मी दररोजची वंदना घेईन. हेच माझा नमो बुद्धाय, नमो जय. तुम्ही कुठून आलात? पुणे. हां, सांगा की इथं आल्यानंतर तुम्हाला कसं काय वाटलं? काय धम्मयात्रा केल्यानंतर असं वाटलं आम्हाला की असं म्हणजे बुद्धभूमी ही आता पण जिवंत भूमी आहे. असं बुद्धाची शांतता आता पण टिकून राहावी आणि साऱ्यांनी सहकार्य करून आपल्या ह्या पवित्र भूमीला असंच आणि त्याच्यापासून चांगले जागृती निर्माण करावी जगावर. बुद्धाच्या धम्माची जी चळवळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे. पण बुद्धगयेमध्ये आता या ठिकाणी सर्वत्र आपण पाहतो आहोत, आम्ही पाहिलेलं आहे. सारनाथमध्ये बुद्धाचं ब्राह्मणीकरण केलं जात आहे. बुद्धाला हिंदू देवी देवताची नावं दिली जात आहेत आणि एक प्रकारे बुद्धाच्या विचारधारेला या ठिकाणी हिंदू विचारसरणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला जातोय. असं तुम्हाला वाटतंय का? काही तुम्हाला अनुभव तसा आलाय का? हा वाटतंय ना. हां, काय झालेलं आहे? कुठल्या मंदिरात गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. हां, आणि तर लोकांनी जागृत होऊन त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हां, म्हणजे काय आज तिथं नेमकं काय केलं पाहिजे? हां, बोला गायकवाड साहेब, तुमचं गाव सांगा. गाव सांगा. नाव आणि गाव सांगा. नाव आणि गाव सांगा. गायकवाड. हां हा, राहणार भालकी, हां, गाव तलवार. तलवार. हां, इथं आल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? इथं लई आनंद वाटतोय. हां, सांगा तुम्ही. मी राहणार उदगीर दिवणी तालुका, जिल्हा लातूर. हां इथं आलो बघण्यासाठी. हां, बघून खूप आनंद होतोय. नाही नुसतं बघायचंय का? बाबासाहेबाचे आणि बुद्धाचे विचार आपल्याला सर्वत्र प्रचार प्रसार करायचा आहे. याच्यासाठी तुम्ही गावामध्ये काय करणार आहे का? आलो कशासाठी? त्याच्यासाठी हां, मग काय तुमचं उद्दिष्ट काय पुढे? आता गावात गेल्यानंतर कशा पद्धतीनं बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार? लोकाला सांगू आपण. हां. बाबा चला तिकडे हां पाहून या एक बार. हां. पाहून आल्यावर तुम्हाला कळेल. हां, हा प्रचार करणार. बर ठीक आहे. धन्यवाद. आपण दुसरे आता एक हां, सांगा ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव रुक्मिणी काशीनाथ सोनकांबळे. हां, कुठून आला तुम्ही? जवळ घेऊन जवळगा. कोणत्या जिल्ह्यात आलं? तालुक्यात आलं? तालुका हां लातूर जिल्हा, हां, महाराष्ट्र. महाराष्ट्र. हां, काय वाटलं तुम्हाला इथं आल्यानंतर? छान वाटला. किती बी आनंद वाटला. बर. असंच वर्षाला यावं असं वाटलं आम्हाला. नाही आता तुम्ही कर्मकांड बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलं. मी ब्रह्मा विष्णू महेश गौरी गणपती त्यांना त्यांना आम्ही मानणार नाही. पण इथं आल्यानंतर सारनाथच्या बोधिविहाराच्या समोर बजरंगबलीचं मंदिर उभा केलेलं आहे. त्याचबरोबर आता लिंबुणीमध्ये सुद्धा बुद्धाच्या शेजारीच अनेक हिंदू देवी देवतांची उभारणी केलेली आहे.
तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हायला पाहिजे का नाही? नाही नाही होणे असं वाटतं आम्हाला. हां ठीक आहे. पूर्ण बुद्धाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आपण दुसरे हे आहेत दिंडे आहेत त्यांना आपण विचारूया. इथं आल्यानंतर त्यांना बुद्धाच्या ब्राह्मणीकरण केलं जाते का याच्याबद्दल काय वाटते का ते विचारूया. दादा इकडे या की समोर. हां चला बस.